काल राहुल गांधी इथे येणार म्हणून इथे लग्नघाई होती, मात्र या लग्नघाईच्या आज फक्त उरलेले आहेत हे 4 काम साक्षी। खरं तर काल इथे मोठ्या प्रमाणावरती कामगार काम करत असताना दिसत होती। खरं तर कालही ती इथे दिसायला नको होती, मात्र केवळ राहुल गांधी येणार म्हणून वर इथे डोंगरावर सुरू असलेले कामातली मजूर काल राहुल गांधीला फक्त हा डोंगर वर चढायला जाऊ नये म्हणून त्यांना इथे बोलवण्यात आलं होतं, असं मी नाही तर इथले कामगार म्हणतात। राहुल गांधींच्या दौऱ्यावेळी रस्त्याच्या कडेला बांध बंदिस्ती करणारे मजूर आज गायब आहेत। बाजार संपावा आणि पालं उठावीत असं हे चित्र। एरवी डोंगरावर कुदळ टिकाव मारणारे हात राहुल गांधींसाठी थेट हमरस्त्याच्या बाजूला आले। उन्हातान्हात उगाच राहुल गांधींना डोंगर चढायचा त्रास नको। काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याचं किती परफेक्ट नियोजन केलं होतं त्याचा हा नमुना। आणि खात्याचं नाव नुसतं नाव सांगता येते खात्याचं, पण पगार करता येत नाही। आणि बँकेच्या नावावरती अजून पण कोणाला 1 रुपया दिलेला नाही त्यांनी। काम चालू होतं ना, इतक्यावरती येऊ शकत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही तिथं पण लेबर थांबवलं। काम बाकी होतं ते पण पूर्ण केलं आणि तिथं पण थांबवलं। ही तीच छावणी आहे जिथं काल राहुल गांधींचे पाय लागले होते। 24 तासात स्वागताच्या बॅनर्सनी जशी मान टाकली तशीच छावणी नाही। काल जनावरांसाठी हिरवागार चारा होता, आज वाळलेला ऊस दावणीत पडला होता। हिरव्या चाऱ्याची सगळी टोपली रिकामी। विशेष म्हणजे तात्पुरतं छतही 24 तासात गेलं। जनावरं पुन्हा उन्हात। मागच्याला काय नाही आता विकास कालवर जगात घेणार होते, सगळे सावलीत गेले त्याची। आज सगळे पांगले, ऊन पडून गेलं। आज ऊन पडून गेलं आम्हाला, काय करणार त्याला। ते चारा आहे ना, तो आपल्याचा बन्नीगावचा चारा आहे। तो बन्नीगावचा चारा म्हणजे आसपास याच्यामध्ये कुठेही नाही आणि बाहेर पण भेटू शकत नाही। तो आपण पैसे देऊन सुद्धा आणू शकत नाही तो चारा। काल आणला होता आज नाही, तर काल समजा तो 1 पेंडीवरच होता तो, तर तो चारा समजा कुठेही भेटणार नाही आपल्याला। काल तुम्ही आला होता, आज नाहीये। आणि आज नाही। रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना राहुल गांधी आल्यानं पगार मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसंच झालं नाही। जनावरांना रोज हिरवा चारा मिळेल असं वाटत होतं, मात्र तेही आज नव्हतं। काल पोळा होता, तो नक्कीच जनावरांसाठी नव्हता हे आज छावणीलाही जाणवलं असेल। शेवत्याच्या कामाची स्थिती सुद्धा यापेक्षा वेगळी नाही। नेते येतात, दौरे करतात, या दौऱ्यानं सर्वसामान्य लोकांच्या सहानुभूतीची भूक भागते, मात्र पोटाची आग भडकतच जाते। आणि या पोटाच्या आगीवर कायमस्वरूपी उपाययोजना मात्र कुठल्याही नेत्याच्या दौऱ्यातनं होताना दिसत नाही। कदाचित त्यांना ती करायचीही नसावी, अन्यथा त्यांची ही सोहळे होणार तरी कशी। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।